जर सोलापूरमध्ये 20व्या वर्षी कोणी म्हटलं असतं की एखादा ज्योतिषी म्हटलं असता की काय म्हणतात त्याला, तुमच्या भविष्यात पुढे गुलजार साहेब भेटणार आहे आणि तुमच्या हातून त्यांचं शिल्प होणार आहे, आम्ही त्याला वेड्यात काढलं असतं. असं कुठे आहे? म्हणजे मी कुठे, ते कुठे, मुंबई कुठे? त्या त्या ज्योतिषाला मी हाकलून दिलं असतं, जा तू खोटारडा आहेस म्हणून. पण नशीब नावाचे काही होऊ शकते बरं का. जीवन काही काहीही होऊ शकतं, काहीही घडू शकतं. अरुण शेवते नावाचे आमचे मित्र आहेत, गोरेगावला होते. ते स्टुडिओवर नेहमी यायचे. ते त्यांचे स्नेही गुलजार साहेबांचे. आणि त्यांनी विचारलं एकदा की मी सोलापूरचा आहे वगैरे, असं गप्पा मारतो ना, अरे सोलापूरचा आहे, हे तिथे अमोल चाफळकर कोणी मित्र, म्हटलं माझा मित्र आहे. अरे त्यांनी गुलजार बोलतो आणि त्याची कविता होते नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. ते पुस्तक गुलजार साहेबांनी कोणीतरी प्रेझेंट केलं होतं. इससे मिलना है, गुलजार साहेबांनी काय म्हटलं, अरुण शेवते ना, इससे मिलना है, तर त्याची भेट होऊ शकेल का नाही. लगेच मी फोन लावला आणि ते साहेबांची वेळ घेतली, गुलजार साहेबांची. ते आले पती पत्नी. मग आम्ही भेटायला गेलो. मग अर्धा तास वेळ दिला होता, 9 ते 9:30, कारण नंतर ते कामाला लागतात. तर अर्धा तासामध्ये त्यांचा परिचय झाला, माझा परिचय झाला. मग अर्धा तास झालं. मग मी घाईत होतो की आता मी कधी बोलू, कारण वेळ त्यांना दिलेला आहे ना, आपण बोलणं चुकीचं आहे. मग ते त्यांचं झाल्यानंतर मग मी माझा अल्बम काढला आणि मी दाखवलं. ते शिल्प बघून ते थरथरून गेले. ते विजय तेंडुलकरांचं शिल्प केला होता, आहे तिकडे आहे विजय तेंडुलकरांचं शिल्प. ते बघून तर इतके भारावून गेले आणि म्हटलं बहुत बढ़िया काम है और आपको तो मैं पहले से जानता हूँ. हाँ, ये मतलब शिंदे साहब है, उनके ऑफिस में वो हमारे फिल्म के एडवर्टाइजिंग करते. वहाँ एक ट्रॉफ़ी देखा है, वो ट्रॉफ़ी आपने बनाया है. म्हणजे नाव सांगितल्यावर ते म्हणाले आप मिले नहीं, लेकिन आपका काम मैंने उनका परिचय बहुत हुआ है. आणि त्यांचं स्टेटमेंट असं होतं की मी समजत होतो फिल्मफेअर अवॉर्डनंतर इतकी चांगली ट्रॉफी त्यांना कधी बघायला मिळणार नाही, पण हे त्याच्याहीपेक्षा सुंदर ट्रॉफी. म्हणजे ते असं चेहरा होता, फक्त हात आणि चेहरा. म्हटलं पूरी सोच एक हात में लिया हुआ है, क्या क्या ट्रॉफी है, बहुत बढ़िया है. तर ते मग आणखीन भरावे झाले. मग मी आमच्या गप्पा अर्धा तास दिला होता, नंतर अर्धा तासानंतर तासभर गप्पा रंगल्या. हां, म्हणजे वेळेस भानच राहिलं नाही. मग मी हळूच निरोप घेताना म्हटलं की सर तुम्ही पण मला वेळ द्याल का, म्हणजे मला पोर्ट्रेट करायचं दिलं. क्यों नाही. मग लगेच त्यांच्या पी एना बोलावलं. कुट्टी साहब आ जाओ, ये देखो इनको 2 दिन चाहिए. मग त्याने लगेच मार्चचा नाही, फेब्रुवारीचा 27 आणि 28 2 दिवस दिला. आणि त्या 2 दिवसामध्ये स्टुडिओवर, म्हणजे गोरेगावच्या माझ्या स्टुडिओवर यायचे. 3 वाजता यायचे, 3 ते 6 पहिली बैठक झाली. मग बैठकमध्ये कामापेक्षा बोलणं जास्त. मग 2 दिवस पुरले नाही. मग मी रिक्वेस्ट केला अजून 1 दिवस पाहिजे.